आम्ही झोपलेलो होतो तर उठलं, बारका मुलगा आमचा उठून बाहेर गेला. म्हणले पप्पा कसे दिसनात म्हणून ते बाहेर गेला. मग नंतर ते बघायला गेला झाडाकडं, ते तिथं गळफास लावून लटकलेले होते. मग आरडा सुटला आमचा. ते असा धावत पळत आला, आरडत म्हणायला लागला आपले पप्पा गेले आपल्याला सोडून, आई आता कोण नाही राहिलं आपल्याला. मग आम्ही सगळेजण पळवलं तिकडं झाडाकडं. मग आम्हाला माहिती झालं ते अशाने असं केलंय म्हणून. तोपर्यंत माहिती नव्हतं आम्हाला. म्हणजे दोरी लावली अशी, गळाफास घेतली अशी, इथंच घेतली. मध्येच दाबून ठेवतोय मी सारखं. मग माझ्या हृदयामधून बाहेर येत आहे, पण मी त्याला येऊन येत नाही. मध्येच दाबतोय ते. मी जर रडायलो किंवा काय होतं ते लेकर काय करतील. आणि तसं पण माझं लग्न आहे ना, दिवाळीला लग्न आहे. महाराष्ट्र सरकार के अनुसार जनवरी से मार्च 2025 के बीच राज्य में 767 किसानों ने अपनी जान गंवा दी। इनमें से 269 मामले केवल मराठवाड़ा से हैं। मराठवाड़ा जो रीजन है वो सी लेवल से 700-800 फीट पर है और पूरा उसका जो ज्योग्राफिकल पोजीशन है महाराष्ट्र के बाकी के जिलों से थोड़ा ऊपर वजह के होने से जो गोदावरी रिवर बेसिन है या भीमा रिवर बेसिन है उससे पानी का जो सप्लाई है हायर लेवल पर होने की वजह से वहाँ नहीं मिलता। जो ड्राईलैंड खेती है वो पूरा मानसून पर डिपेंडेंट है और मानसून का अनसर्टनिटी जो है, जो ऑनसेट ऑफ मानसून एंड विड्रॉल ऑफ मानसून, इसमें बहुत सारा डिफरेंस है। 10-15 साल से हम जो देख रहे हैं कि एक साल बारिश होती है, दूसरे साल सूखा गिरता है, फिर बारिश तीसरे साल हुई तो इतना ज़्यादा होती है कि पूरी फसल डूब जाए बारिश में। फसल के ऊपर 2 फीट पानी 3 फीट पानी रहता है और वो कैसा फसल होगी और फसल हाथ नहीं लगेगी। पूरे मराठवाड़ा में ज़्यादातर सोयाबीन का हम पेरा करते हैं। सबसे मेन कारण अगर है तो लागत से कम दाम यहाँ पर मिल रहा है और किसान जितनी उसके अंदर अपना खर्च लगा रहा है वो भी इसके खेती में से वापस उसको नहीं मिल रहा है। सोयाबीन के MSP 4,980 है, मगर 4,980 1,000-2,000 कुंटल 5,000 10,000 कुंटल लेते हैं। बाकी सब हमारे को आड़त लाइन पे बेचना पड़ता है, वो कम भाव में बेचते हैं। 46,000 रुपये 1 एकड़ का खर्च है सब। हाँ, मैं आपको डिटेल से बताता हूँ और ये पूरी जिम्मेदारी के साथ, क्योंकि मैं खुद किसान हूँ और मैं खुद काम करता हूँ खेती में। तो ट्रैक्टर का हल जोतने का खर्चा है 2,500 रुपया। 30 किलो की बैग लगती है सोयाबीन की 1 एकड़ में पेरने के लिए 3,000 रुपया। फिर एक बोरी खाद लगता है उसको 1,750 रुपया। तणनाशक 1,300 रुपये लगते हैं उसको स्प्रे करने के लिए। उसके बाद अंदर से घास निकालने के लिए मजदूरी 5,000 रुपये प्रति एकड़ लगती है। फसल को निकालने के लिए 7,000 रुपये प्रति एकड़ है। उसके बाद हार्वेस्टिंग के लिए 1,500 रुपये लगता है। फिर जमीन का जो टैक्स बनता है 1 एकड़ का 10,000 और मैनेजमेंट वो 3 महीने के लिए 9,000 लगता है। ऐसा जुमला 45,950 रुपये लगता है। मतलब 1 क्विंटल सोयाबीन बनाने के लिए 7,500 रुपये खर्च आता है और हमको मंडी में भाव मिलता है 4,000। मतलब प्रति क्विंटल 3,500 रुपये का हमारा घाटा है, लागत से कम दाम मिल रहा है। फिर किसान खुदकशी करेगा नहीं तो क्या करेगा, जरा सोचिए तो सही इस बात को। – 2014 में लातूर के पाशा पटेल जी और देवेंद्र जी फडणवीस आज के मुख्यमंत्री हैं महाराष्ट्र के, इन दोनों ने मिलकर एक आंदोलन किया था, एक मोर्चा निकाला था लातूर से नागपुर तक का। वो इसलिए निकाला था सोयाबीन को 6,000 क्विंटल का भाव होना। ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही। तो आज वो मुख्यमंत्री है
सत्ता में होकर भी अब वो किसान के भाव नहीं, MSP का भाव नहीं मिल रहा है। 2012 में एक चीज मैंने देखी थी कि ईरान के ऊपर अमेरिका ने जो प्रतिबंध लगाए थे और ईरान को डी ऑयल केक चाहिए था सोया का, तो हमारे देश में से चोरी छुपके जो ईरान को डी ऑयल केक जाता था, उस समय हमारे पास 5,000 रुपये सोयाबीन का भाव मिला था। और तब मुझे लगा था कि 6,000 मिलना चाहिए, लेकिन बाद में पता नहीं क्या हो गया और इंपोर्ट ड्यूटी धीरे 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 कम हो गई और कम होने से ऑयल सीड को भी रेट मिलना कम हो गया। परिवार तर आम्ही तिन्ही मायलेकर. देवाला नुसतं करून करून घेतलेलं आहे तिथे. लग्नात भाऊनं काम नसं केलं. असं केलं, घर बांधायचं आहे, लग्न करायचं आहे. शेतात शेत 2 वर्षानं शेत पिकलं नाही, कसं करावं लग्न, दोघा भावाचं लग्न करायचं. हे तर लय लातूरच्या लई चौकशी केली, लई बँकेमध्ये फिरलं, पण नाही कर्ज दिलं माझ्या लेकराला. काऊन नाही दिलं? काय डॉक्युमेंट नव्हते का अजून? सगळं कागदपत्र होते. शेती पाचणं, कसं करावं, काय करावं असं म्हणून टेन्शनमध्ये. जब बैंक के तरफ से नो ड्यूज वगैरह कहीं तो भी डॉक्यूमेंट में कमी हो गई, तो बैंक अगर नहीं दे रही है, उनके डॉक्यूमेंट्स कम है, अगर ऐसा मसला आया तो प्राइवेट जो लोन होते हैं उसका इंटरेस्ट ज़्यादा होता है और ज़्यादा से ज़्यादा फिर प्राइवेट में अगर लेते हैं तो चक्कर में आते हैं, उसका लोन कर्ज ज़्यादा बढ़ता है और वो दे नहीं पाता और फिर खुदकशी वाला मसला तैयार हो जाता है. मागच्या वर्षी आम्ही 10 बॅग लावल्या होत्या इथं, पण पाऊस नाही आल्यामुळे आम्हाला 50,000 रुपये खर्च आला त्याला. मग कापूस नाही झाल्यामुळं त्यामुळं काहीच नाही उरलं आम्हाला शेतीत. उगाला होता पण झाला नाही, मालच नाही झाला. मग आता डबल आणखीन काही उगालच नव्हतं त्यात. मग आता काय करावं, आम्हाला शेतीशिवाय दुसरा धंदाच नाही ना काही पोट भरायला. बँकेवाले यायचे आमच्या घरी कर्ज भरा म्हणून शेने, पण आमच्याकडं काही एवढी भरपाई होत नव्हती ना. आमचं सगळं पावसावरच अवलंबून आहे. आता काय माझा पती तर नाही राहिला, पण आमचे किती हाल आहेत. आता लहान मुलगा आहे माझा एक, आम्ही करायचं काय, खायचं काय. आता मागं करणार बी नाही ना आमचं कुणी राहिलं. काळजी घ्यायच्या. नव्हते घेत काळजी, पण मारहाण करायची सारखीच. व्यसन नव्हते अगदी, पण पुन्हा शेत केल्याच्या नंतरच लागली व्यसन. दारू पिली, पुन्हा देणं झालं म्हणून दारू प्यायला सुरू केली. आधी नव्हते पित. दारू पिल्यामुळं त्यांनी टेन्शन घ्यायचं, रोज संध्याकाळी मला मारहाण करायची. मारहाण केल्यामुळं मी रोज कदरून येळभर लोकांचं काम करायचं. मग मला संध्याकाळी झोपू पण देत नव्हते. लेकरं लई भीत होते. लेकरायला भिवून मी दुसऱ्याच्या पण बाजूच्या घरी जाऊन कवा झोपायचं. बाहेर का गेलीस म्हणून मारायचं मला. मग सकाळी आलं की मला घरात पण येऊ देत नव्हते, काही नाही, मारहाण करायची सारखीच. एवढ्या तरी बी मी म्हणायचं जाऊ द्या, असू जा, देणं झाले म्हणून मी काही बी असं गप्प बसायचं. लगेच दुसऱ्या दिवशी कामाला जायचं. सगळं सांगितलं तरी ते ऐकत नव्हते माझं.
शेतकरी की खुदकशी, जो किसान की खुदकशी के लिए जो शर्त बनाई है, तो उसके नाम से, सुसाइड करने वाले के नाम से 7 बार आए, यानी जमीन का 1 एकड़ हो क्या आधी एकड़ हो, लेकिन उसके नाम से होना ये शर्त है। मला 1.5 एकर आहे, म्हणजे वडिलाच्या नावावर आहे, माझ्या नाही. हकीकत में देखा जाए तो किसान और मजदूर एक ही नाणे की 2 बाजू है, लेकिन मजदूरों के लिए ये कानून लागू नहीं है. ते कसं झालं की आम्ही मूळमध्ये पडून पहिले पण खरा होता आणि आमच्या वडिलांना कर्ज उचललं होतं 10-5 वर्षाखाली आणि ते कर्ज म्हणजे फेडण्यात आलं नाही. मुलाला टेन्शन, मला टेन्शन, मी 2-2 दिवस जेवायचं नाही, मग त्याला बेकार वाटायचं. आपण हे पैसे कुठून फेडतो, घर तर आपलं पत्राचं आहे, कुठून आपली म्हणजे मजुरी केल्याशिवाय आपल्याला खायला भेटत नाही. हे असं करून त्यांनी विचार करून टेन्शनमध्ये ही घटना केली. आता बाईच्या लग्नासाठी कर्ज नाही घेत. नाही घेत नाही बँक आता. हे असंच आमच्या बहिणी कोण वाटतं कोणी 10-5 रुपये घेऊन. दादा द्यायचं नेहमी पैसे असले तर द्यायचा कुणाकडे तरी बघून त्यांना. मागून द्यायचं. काही त्यांची मदत काय 1 लाख रुपये मिळते. आणखी काहीच नाही आलेलं त्यांची मदत. 1 लाख रुपये सरकारने जरी दिले आम्हाला तर काय होऊ शकतं? 1 लाखात आमचं काहीच होऊ शकत नाही ना. 12 महिने शेतीचा खर्च आहे, लेकरं शिकायचे. आता शेतीत तर आमच्या काहीच उगवलेलं नाही ना. मग काय होणार आहे आम्हाला त्या 1 लाखाने? काहीच होऊ शकत नाही ना. म्हणजे आम्ही दुःखामुळे बाहेरच निघालो. आपलं हेच आपलं मुलं मजुरी करायची आणि रानातून आपल्या घरीच बसायचं. रोज दवाखाना आहे, रोजच सलाईन लागणार. तर लातूरला नाही म्हणले तिथले डॉक्टर. स्वामीनाथन कमीशन की मुख्य सिफारिश ये थी, उपज का प्रोडक्शन कॉस्ट प्लस 50% ये देके वो किसानों को मिलेंगे और ये यहाँ के APMC में आपको दिया जाएगा. आधारभूत कीमत के नीचे नहीं खरीदना है. ऐसा कानून होते ही सिंस 63 से अभी 2025 तक ये कानून महाराष्ट्र में यूज़ नहीं हुआ है. किसी एक APMC पे कार्रवाई नहीं की गई है. मग पाठवून ती पण त्याला काय करू? मी काय करू त्याला? इलाज नाही त्याला. झालेली घटना झाली, ती परत येणार नाही पुन्हा.